नेक्स्ट प्रश्न आहे, भारतात 2022-23 या आर्थिक वर्षात किती किलोमीटर लांबीचा राष्ट्रीय महामार्ग बांधण्यात आलेला आहे? तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन सी 10,331 किलोमीटर लांबीचा राष्ट्रीय मार्ग बांधण्यात आलेला आहे. नेक्स्ट प्रश्न आहे, जळगाव जिल्ह्यातील अमळनेर येथे 97 अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे उद्घाटन कोणाच्या हस्ते करण्यात आलेले आहे? तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन डी सुमित्रा महाजन यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आलेले आहे. नेक्स्ट प्रश्न आहे, कोणत्या देशात भारताची डिजिटल पेमेंट प्रणाली UPIच्या वापरास मान्यता दिली आहे? तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन सी फ्रान्स या देशाची. नेक्स्ट प्रश्न आहे, भारतीय हवा दलाच्या वायुशक्ती 2024 सराव कुठे आयोजित करण्यात आलेला आहे? तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन बी पोखरण येथे आयोजित करण्यात आलेला आहे. नेक्स्ट प्रश्न आहे, PM विश्वकर्मा योजना अंतर्गत महाराष्ट्र राज्यात कोणाच्या हस्ते 101 कौशल्य केंद्राचा शुभारंभ करण्यात आलेला आहे? तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन सी एकनाथ शिंदे यांच्या हस्ते करण्यात आलेला आहे. नेक्स्ट प्रश्न आहे, संगणकात छापील प्रतिमा साठवण्याकरता वापरण्यात येणाऱ्या उपकरणास काय संबोधले जातात? तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन सी स्कॅनर उपकरणास संबोधले जातात. नेक्स्ट प्रश्न आहे, सॉफ्टवेअर कोडमध्ये असलेल्या त्रुटी शोधण्याच्या प्रतिक्रियेला काय म्हणले जातात? तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन बी डबिंग म्हणले जातात. नेक्स्ट प्रश्न आहे, कम्प्युटरमध्ये केबीचे फुल फॉर्म काय असते? कम्प्युटरमध्ये केबीचे फुल फॉर्म काय असते? तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन सी किलोबाईट. केबीचे फुल फॉर्म हे किलोबाईट असतात. नेक्स्ट प्रश्न आहे, खालीलपैकी कोणती प्रोग्रामिंग लँग्वेज नाही आहे? खालीलपैकी कोणती प्रोग्रामिंग लँग्वेज नाही? तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन डी ओरेकल हे प्रोग्रामिंग लँग्वेज नाही. नेक्स्ट प्रश्न आहे, प्रोसेसरचे 3 प्रमुख भाग कोणते? प्रोसेसरचे 3 भाग कोणते? तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन डी अलो अँड कंट्रोल युनिट रजिस्टर हे 3 मुख्य भाग आहे. नेक्स्ट प्रश्न आहे, झाडाझडती हे पुस्तक कोणी लिहिले आहे? झाडाझडती हे पुस्तक कोणी लिहिलेले आहे? तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन ए विश्वास पाटील यांनी हे पुस्तक लिहिलेले आहे. नेक्स्ट प्रश्न आहे, राम गणेश गडकरी यांनी लिहिलेले पुस्तक कोणते? राम गणेश गडकरी यांनी लिहिलेले पुस्तक कोणते? तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन क्रमांक ए एकच प्याला. राम गणेश गडकरी यांनी एकच प्याला हे पुस्तक लिहिलेलं आहे. नेक्स्ट प्रश्न आहे, पाऊस आला आणि मोर नाचू लागला. पाऊस आला आणि मोर नाचू लागला कोणत्या प्रकाराचे वाक्य आहे? तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन बी संयुक्त वाक्य आहे. नेक्स्ट प्रश्न आहे, ललित पाणी पितो कोणत्या प्रकारचा प्रयोग आहे? ललित पाणी पितो कोणत्या प्रकारचा प्रयोग आहे? तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन सी सकर्मक कर्तरी प्रयोग. नेक्स्ट प्रश्न आहे, स्वर्ग 2 बोटे उरणे या म्हणीचा अर्थ काय? स्वर्ग 2 बोटे उरणे या म्हणीचा अर्थ काय? तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन ए आनंदाने गर्वाने अतिशय फुगून जाणे. नेक्स्ट प्रश्न आहे, असा कोणता प्राणी आहे जो एका वेळेला 2 वेगवेगळ्या दिशेला बघू शकतो? असा कोणता प्राणी आहे जो वेगवेगळ्या दिशेला बघू शकतो? तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन बी सरडा हा प्राणी वेगवेगळ्या दिशेला बघू शकतो. नेक्स्ट प्रश्न आहे, निरोगी माणसाच्या शरीराचे तापमान किती असते? निरोगी माणसाच्या शरीराचे तापमान किती असतात? तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन बी 37 सेल्सिअस डिग्री. नेक्स्ट प्रश्न आहे, पेनिसिलिन हा पदार्थाचा शोध कोणत्या शास्त्रज्ञाने लावला? तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन सी फ्लेमिंग या शास्त्रज्ञाने लावलेला आहे. नेक्स्ट प्रश्न आहे, पृथ्वीवर एकूण किती महाद्वीप आहे? पृथ्वीवर एकूण किती महाद्वीप आहे? तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन बी 7 महाद्वीप आहे.
नेक्स्ट प्रश्न आहे हायड्रोक्लोरिक आम्ल असणारे फळ कोणते? तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन बी लिंबू. हायड्रोक्लोरिक आम्ल असणारे फळ हा लिंबू आहे. नेक्स्ट प्रश्न आहे शिवरायांनी वयाच्या कितव्या वर्षी स्वराज्य स्थापनेची शपथ घेतली? शिवरायांनी वयाच्या कितव्या वर्षी स्वराज्य स्थापनेची शपथ घेतली? तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन ए 16व्या वर्षी. नेक्स्ट प्रश्न आहे मुघल राजवटीमध्ये खालीलपैकी कोणाला जिंदापीर म्हणून ओळखले जात असे? मुघल राजवटीमध्ये खालीलपैकी कोणाला जिंदापीर म्हणून ओळखले जाते? तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन बी औरंगजेब यांना. नेक्स्ट प्रश्न आहे स्वराज्याच्या गुप्तहर खात्याचे प्रमुख कोण असतो? स्वराज्याचे गुप्तहर खात्याचे प्रमुख कोण होते? तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन डी बहिर्जी नाईक हे स्वराज्याचे गुप्तहर खात्याचे प्रमुख होते. नेक्स्ट प्रश्न आहे द इकॉनॉमिकल हिस्ट्री ऑफ इंडिया या प्रसिद्ध ग्रंथाचे लेखक कोण? द इकॉनॉमिकल हिस्ट्री ऑफ इंडिया या प्रसिद्ध ग्रंथाचे लेखक कोण? तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन बी R.C. दत्त हे द इकॉनॉमिकल हिस्ट्री ऑफ इंडिया या प्रसिद्ध ग्रंथाचे लेखक आहे. नेक्स्ट प्रश्न आहे अनुसूचित जातीच्या कल्याणासाठी रुपी फंड, कापड फंड व तांदूळ फंड असे विविध फंड चालू करण्यामागे टिंबटिंब या समाज सुधारकाचा मोठा सहभाग होता. तर प्रश्नाचे उत्तर ऑप्शन डी महर्षी वीरा शिंदे यांचा मोठा हात होता मित्रांनो. समाज सुधारकाचा मोठा सहभाग होता. नेक्स्ट प्रश्न आहे ताराबाई मोडक यांनी आदिवासीसाठी कोणत्या जिल्ह्यात कार्य सुरू केले? ताराबाई मोडक यांनी आदिवासीसाठी कोणत्या जिल्ह्यात कार्य सुरू केले? तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन बी ठाणे या जिल्ह्यात कार्य करत असत. नेक्स्ट प्रश्न आहे उमाजी नाईक यांचा जन्म पुरंदरमधील कोणत्या गावात झाला? उमाजी नाईक यांचा जन्म पुरंदरमधील कोणत्या गावात झाला? तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन सी भिवरी या गावामध्ये झालेल्या उमाजी नाईक यांचा जन्म. नेक्स्ट प्रश्न आहे झाकर, लडाख आणि काराकोरम पर्वत रांगेचे स्थान टिंबटिंबमध्ये हिमालयात आहे. तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन डी काश्मीरमध्ये आहे. नेक्स्ट प्रश्न आहे बॅकिंगहॅम कालवा खालीलपैकी कोणत्या राज्यात स्थित आहे? बॅकिंगहॅम कालवा खालीलपैकी कोणत्या राज्यात स्थित आहे? तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन सी आंध्र प्रदेश व तामिळनाडूमध्ये आहे. नेक्स्ट प्रश्न आहे टिंबटिंब हा सर्वात तेजस्वी ग्रह आहे. टिंबटिंब हा सर्वात तेजस्वी ग्रह आहे. तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन ए शुक्र हा सर्वात तेजस्वी ग्रह आहे. नेक्स्ट प्रश्न आहे भारताचे एकूण क्षेत्रफळ किती आहे? भारताचे एकूण क्षेत्रफळ किती आहे? तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन बी 32,87,263 स्क्वेअर किलोमीटर. नेक्स्ट प्रश्न आहे दक्षिणमध्ये रेल्वेचे मुख्यालय कुठे आहे? दक्षिणमध्ये रेल्वेचे मुख्यालय कुठे आहे? तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन बी सिकंदराबादमध्ये आहे. नेक्स्ट प्रश्न आहे तारापूर हे भारतातील पहिले अणुशक्ती केंद्र खालीलपैकी कुठे आहे? तारापूर हे भारतातील पहिले अणुशक्ती केंद्र खालीलपैकी कुठे आहे? तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन सी पालघरमध्ये आहे. नेक्स्ट प्रश्न आहे मुळा मुठा नद्याचा संयुक्त प्रवाह टिंबटिंबजवळ भीमा नदीला मिळतो. मुळा मुठा नद्याचा संयुक्त प्रवाह टिंबटिंबजवळ भीमा नदीला मिळतो. तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन बी रांजणगावमध्ये. नेक्स्ट प्रश्न आहे राष्ट्रीय वन नीतीचा शुभारंभ कधी झाला? राष्ट्रीय वन नीतीचा शुभारंभ कधी झाला? तर या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन डी 1988 मध्ये. नेक्स्ट प्रश्न आहे भारताच्या पूर्वेला कोणता देश आहे? भारताच्या पूर्वेला कोणता देश आहे? तर प्रश्नाचे उत्तर ऑप्शन ए बांगलादेश. भारताच्या पूर्वेला बांगलादेश आहे. नेक्स्ट प्रश्न आहे कोणती नदी कपिलधारा जलप्रपाताचे निर्माण करते? तर प्रश्नाचे उत्तर ऑप्शन ए नर्मदा नदी. नेक्स्ट प्रश्न आहे वैनगंगा आणि पेनगंगा कोणाच्या सहाय्यक नद्या आहे? वैनगंगा आणि पेनगंगा कोणाच्या सहाय्यक नद्या आहे?
तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन डी गोदावरी या नदीच्या सहाय्यक आहे. नेक्स्ट प्रश्न आहे, खासी आदिवासी जमात कोणत्या राज्यात आढळते? खासी आदिवासी जमात कोणत्या राज्यात आढळते? तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन बी मेघालयमध्ये आढळते. मेघालयमध्ये आढळतात. नेक्स्ट प्रश्न आहे, गुरु शिखर खालीलपैकी कोणत्या पर्वत रांगेचे सर्वोच्च शिखर आहे? गुरु शिखर खालीलपैकी कोणत्या पर्वत रांगेचे सर्वोच्च शिखर आहे? तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन बी अरवली. गुरु शिखर पर्वत रांगेचे सर्वोच्च शिखर आहे अरवली.